आज आपण पाहणार आहोत सेशन 1. तर चला करूया सुरू. तर बघा इथे लॅबवर क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर, आणि त्यानंतर बघा आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस सोडून घ्यायची आहे. तर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा इथे, आणि इथून रिझ्यूमवर क्लिक करा आणि इथून चालू करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही काहीही टाईप केलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. काही टाईप करा, त्यानंतर एस करायचं आहे. SIMवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका. याचे कुठल्याही प्रकारचे मार्क नसतात. त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर नॉलेज चेकमध्ये क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर बघा याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन्स बघा, लॅपटॉपमध्ये खालील बटनापैकी कोणते पॉवर बटन असते म्हणत आहे. तर आपल्याला पॉवर बटन शोधायचं आहे. तर पहिले सर्व इमेज पाहून घ्या. तर बघा पहिल्याच इमेजमध्ये दिलेलं आहे पॉवर बटन. तर याचं उत्तर पहिलंच आहे. रॉम हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहे. तर रॉम हे रीड ओनली मेमरीचे संक्षिप्त रूप आहे. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. त्यानंतर सबमिट करा. पासवर्ड टाईप केल्यानंतर तुम्ही कीबोर्डवरील कोणते बटन दाबाल म्हटलेलं आहे. तर पासवर्ड टाकल्यावर नेहमी आपल्याला एंटर बटन प्रेस करावं लागेल. तर याचंसुद्धा ऑप्शन्स पहिल्याच नंबरवर आहे. तर पहिलाच नंबरचा ऑप्शन्स घ्या. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे तुमच्या मित्राने तुम्हाला तुमचा इंटरनेट डाटा त्याच्याशी शेअर करण्यास सांगितले आहे. इंटरनेट डाटा शेअर करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर कराल म्हटलेला आहे. तर बघा इथे हॉटस्पॉटचा आपण वापर करू शकतो. तर ऑप्शन सी आहे त्याचं उत्तर. त्यानंतर बघा आपला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप इंटरनेटशी जोडलेला आहे हे जाणून घेण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय आपल्याला मदत करेल म्हणत आहे. तर बघा इंटरनेट चालू आहे किंवा बंद आहे हे आपण नेटवर्कवरून समजू शकतो. तर नेटवर्क हे ऑप्शन्स एवर या ऑप्शन्स आहे. तर याचं उत्तर ए आहे. त्यानंतर सबमिट करा. लॅपटॉपच्या कर्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही डॅश डॅश वापरू शकता म्हणत आहेत. तर काय वापरू शकतो आपण. तर लॅपटॉपचे ट्रॅकपॅड. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. वायरलेस माऊस कम्प्युटरला जोडण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते म्हणत आहे. तर काय वापरले जाते. USB डॉंगल्स. त्याचं उत्तर आहे. सबमिट करा. त्यानंतर आहे डॅश डॅशला कॅमेरा लेन्स असते म्हणत आहे. तर कशाला कॅमेरा लेन्स असते. तर ते असते वेबकॅमला. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे वेबकॅम. त्यानंतर आहे डॅश डॅश लॅपटॉपच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असते म्हणत आहे. तर लॅपटॉपच्या वरच्या बाजूला काय असते बघा. तर वेबकॅम असते. जर एकाहून जास्त व्यक्ती लॅपटॉप वापरत असेल तर तो लॅपटॉप वापरत नसेल तेव्हा तो साइन आउट करावं लागते. तर याचं उत्तर साइन आउट होतं. त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका त्यामध्ये, आणि त्यानंतर कन्फर्म करा आणि ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. चालू करा. पहिला क्वेश्चन बघा, डॅश डॅश एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग डेटा आणि माहिती स्टोअर आणि प्रोसेस करण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर कम्प्युटर आहे. कम्प्युटरच्या मदतीने तुम्ही पुढील सर्व कामे करू शकता, फक्त शिवाय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकत नाही, हे वेगळं आहे. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे आपण काय म्हटलं जाते बघा. हार्डवेअर म्हटलं जाते त्याला. तर याचं उत्तर हार्डवेअर आहे. डॅश डॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर पॉइंटिंग डिव्हाइस हा माऊस आहे. तर माऊसवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. कम्प्युटरच्या अंतर्गत गरजाचे व्यवस्थापन करणारे डॅश डॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर होय म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे. SIMवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपलं सेशन 1 पूर्ण कंप्लीट झालेलं आहे.